परीस स्पर्श, कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्रांनो, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, ते हिंदीमध्ये म्हणतात ना, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, जो भी तूने जुटाया है यही छूट जाएगा. याच संदर्भातली गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे पुण्य. मित्रांनो, आपण ह्या जगात जे कर्म करतो त्या कर्मांचा हिशोब होतो. काही गोष्टी जातात पापाकडे आणि काही गोष्टी जातात पुण्याकडे. या संदर्भातली गोष्ट आहे आणि मला खरंच वाटतं की ही गोष्ट तुमच्या विचारांमध्ये बदल नक्कीच घडवून आणली, माझ्या सुद्धा विचारात बदल घडवून आणला. या संदर्भातली गोष्ट. मित्रांनो, या गोष्टीमध्ये एक करोडपती व्यक्ती आहे. दिवस रात्र केवळ पैसा कमवण्यासाठी त्यांचा व्यस्त होत असतो. कारण पैशामुळे काय होतं की आपल्याला आपल्या भौतिक सुखसुविधा यांचा उपभोग घेता येतात, आपल्याला आपले स्वप्न साकार करता येतात, काय पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मिळवता येतात, ते म्हणजे पैशाने. तर असाच पैसा कमवण्यामध्ये व्यस्त असलेला आपला हा करोडपती, तो करोडपती व्यक्ती एक दिवस आपल्या कारने जात असतो. त्या कारने जाता जाता त्याची कार एका अशा ठिकाणाहून जात असते की एका झाडाखाली एक वृद्ध आध्यात्मिक व्यक्ती प्रवचन देत असतात आणि त्यांच्या समोर प्रवचन ऐकायला असे 150-200 लोक बसलेली असतात. प्रवचन देता देता ते वाक्य त्या कारमधून जात असलेल्या व्यक्तीच्या कानावर पडतात. तो व्यक्ती म्हणतो की तुमने क्या लाया था जो तुम लेके जाओगे, जो कुछ कमाया है यही छोड़ जाओगे. असे ते व्यक्तीचे शब्द त्या कारमध्ये बसलेल्या करोडपतीच्या कानावर पडता पडता तो असा खूप विचार करत बसतो. अरे हो, ती एक सर्वसाधारण आध्यात्मिक व्यक्ती आहे, पण त्या आध्यात्मिक व्यक्तीने तिथे प्रवचनाला बसलेल्या लोकांना जे काही सांगितलं त्यात खरंच तथ्य आहे. आज आपण एवढा पैसा कमवतो, त्या पैशाचा सगळ्या प्रकारे उपभोग घेतो. मग ते कपड्याचा उपभोग असेल, गाड्यांचा उपभोग असेल, बंगल्यांचा उपभोग असेल, सोने नाणे खाण्यापिण्याचा उपभोग असेल. आपण एवढा पैसा कमवतो कशासाठी? जे कमवलंय त्याचा तर आपण उपभोग घेतो. मग एवढी अवाढव्य संपत्ती आपण कमवतोय ती इकडेच ठेवून जाण्यासाठी. मग असं काय करता येईल की आपण मृत्यूनंतर ती पैसा, आपण कमवलेला पैसा इथे कोणाला सोडून जायचा आहे? आपल्या मृत्यूनंतर तो पैसा सुद्धा आपल्याला, आपण जिथे स्वर्गात जाऊ तिथे आपल्याला घेऊन जाता आला पाहिजे. आता ही गोष्ट तर अशक्य आहे ना, कारण माणूस एकदा मेला की त्याने जे काही नाती कमवलेली आहेत, त्याने जे काही पैसा कमवलेला आहे, मग तो स्थावर स्वरूपाचा असो, दागिन्यांच्या स्वरूपातला असो, तो तर आपल्याला इथेच ठेवून जायचा आहे. मग तो करोडपती व्यक्ती काय करतो की आपल्या ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफची मीटिंग घेतो आणि प्रत्येकाला सांगतो की मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जर त्या गोष्टीचा तुम्ही, त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर शोधलं तर मी त्या उत्तर शोधणाऱ्या व्यक्तीला 1 करोड रुपये बक्षीस देईन. मग सगळ्या त्या स्टाफमध्ये कुतूहल निर्माण होतो की काय प्रश्न आहे. मग हा करोडपती व्यक्ती त्या सगळ्या आपल्या स्टाफला सांगतो की बघा, तुम्ही असा उत्तर शोधायचं आहे, असं कारण शोधायचं आहे की एवढी जी संपत्ती मी कमवलेली आहे, माझ्या मृत्यूच्या नंतर ती संपत्ती मला स्वर्गात घेऊन जाता आली पाहिजे. जिथे मी जाईन तिथे माझ्यासोबत माझी संपत्ती असली पाहिजे. आता खरं सांगू का, त्याच्या स्टाफच्या लोकांमध्ये कुतूहल निर्माण होतं. काय झालं आपल्या साहेबांना? आपले सर काय वेडे झालेत की काय? अख्ख्या दुनियेला माहिती आहे की एकदा माणसाचं मृत्यू झालं तर त्याचं शरीर फक्त जातं, म्हणजे त्याचा आत्मावरती जातो, शरीर इथे राहतो आणि त्याने कमवलेल्या सगळ्या गोष्टी सुद्धा या पृथ्वी तलावरतीच राहतात. हे साहेब काय आपले वेडे झालेत का? ते काय घेऊन जाणार आहेत वरती? तरी पण प्रत्येक जणाला वाटतं की कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची आपण शक्कल तर लढूया. आणि 1 करोडचा प्रश्न आहे, परंतु कोणालाच या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. मग तो करोडपती व्यक्ती काय करतो, परत एकदा अनाउन्समेंट करतो की आता परत जर माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणी शोधलं
तर त्याला मी 5 करोड देईल. मग आता प्रत्येक जण काही ना काही पुस्तक वाचू लागतात, काहीतरी YouTube चॅनल सर्च करू लागतात. असं काय करता येऊ शकतं की मृत्यूच्या नंतर त्या व्यक्तीने कमवलेली प्रॉपर्टी त्याला वरती घेऊन जाता येईल. परंतु मित्रांनो, खरं सांगू का, हे आहे संपूर्ण शून्य, अशक्य गोष्ट. शेवटी सर्व स्टाफ आहे, त्यांच्या समोर कोणालाच ह्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. मात्र त्यातील एक वृद्ध कामगार येतो आणि त्या साहेबांना म्हणतो, साहेब, ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र माझ्याकडे आहे. मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही इथे कमवलेली ज्या काही गोष्टी कमवल्या, संपत्ती कमवले, ती तुम्ही तिकडे घेऊन जाऊ शकता. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. कसं शक्य आहे? इम्पॉसिबल, की आपण इथे जी संपत्ती कमवले ती आपण वरती नाही घेऊन जाऊ शकत. मग तो सगळ्या आपल्या साहेबांनाही सांगतो आणि सगळ्या जमलेल्या स्टाफला सुद्धा सांगतो की मला सांगा साहेब, तुम्ही वेगवेगळ्या परदेशात गेलेला आहात का? तुम्ही वेगवेगळ्या देशात प्रवास केला आहे का? तर साहेब म्हणतात, हो हो, आजपर्यंत मी जगातला असा कुठलाच देश नाहीये की त्या देशात मी प्रवास केला नाही. काही प्रवास हा मी व्यवसायाच्या निमित्त केला, तर काही प्रवास हा मी माझ्या आनंदाच्या माध्यमातून, माझ्या पिकनिकच्या माध्यमातून केला. तर तो वृद्ध व्यक्ती म्हणतो की सर, तुम्ही तिकडे गेलात तर सर्वप्रथम तुम्ही काय केलं? तर साहेब म्हणतात की तिकडे जाताना सर्वप्रथम आपल्या देशाची करन्सी आहे, आपण ज्या देशात जातो त्या देशाच्या करन्सीमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. उदाहरणार्थ, जर आपण अमेरिकेमध्ये गेलो तर अमेरिकेची करन्सी आहे डॉलर, आपल्या भारताचा रुपया डॉलरमध्ये कन्वर्ट करावा लागतो, कारण कुठल्याच देशाची करन्सी दुसऱ्या देशात चालत नाही, ती त्या देशाच्या करन्सीमध्ये कन्वर्ट करावी लागते. तर ते वृद्ध व्यक्ती म्हणतात की बघा सर, तुम्ही प्रत्येक देशात ज्यावेळेस जाता त्यावेळेस इथे कमवलेल्या संपत्तीला तुम्हाला काय करावं लागतं? दुसऱ्या देशाच्या करन्सीमध्ये कन्वर्ट करावं लागतं. त्यावेळेस तुम्ही इथल्या कमवलेल्या संपत्तीचा इथे वापर करू शकता, म्हणजे कन्वर्ट केल्याच्या नंतर तुम्ही वापर करू शकता. तर सर म्हणतात हो. तर तो वृद्ध व्यक्ती म्हणतो, तुम्हाला फक्त वरती जाताना हेच करायचं आहे की देवाकडे कुठली करन्सी चालते, वरती स्वर्गात कुठली करन्सी चालते? तर सगळे लोक हसतात, अरे वेड्यास का तू, वरती स्वर्गात कुठली करन्सी चालते का? तर तो वृद्ध व्यक्ती म्हणतो, हो, वरती देवाकडे जी करन्सी चालते त्या करन्सीचं नाव आहे पुण्य. तुम्ही इथे जेवढं पुण्य करू शकता तेच पुण्य तुम्हाला वरती घेऊन जातं आणि त्याच पुण्यातून तुम्हाला तिथे सुखमय आयुष्य जगता येतं. मग आता पुण्य कमवण्यासाठी काय करावं लागतं तर सांगायची गरज नाही. मग ती व्यक्ती आपल्या साहेबांना आणि इतर जमलेल्या स्टाफलाही सांगते की आपण प्रत्येक जण आपल्याला हवी तेवढी संपत्ती कमवतो, परंतु ती संपत्ती कमवत असताना आपल्याला पुण्य करायची संधी अनेक वेळा भेटते, त्यावेळेस आपण ते पुण्य करावं. आता पुण्य करणं म्हणजे दान धर्मच करणं आलं का? तर पुण्याची डेफिनेशन खरंच खूप वेगवेगळी आहे. अहो, साधं रस्त्याने जाताना आपल्याला काही पक्षी दिसले तर त्यांना दाणे द्या, त्यांना पाणी द्या. कुत्रे रस्त्यात दिसले तर त्यांना खाऊ खायला घाला. भिकारी रस्त्यात दिसले तर त्यांना जेवण खाऊ घाला, जेवण द्या, किंवा ऍटलिस्ट तुम्ही एक वडापाव द्या. काही वृद्ध व्यक्ती असतात, आजारी, हॉस्पिटलमध्ये आजारी असतात, त्यांना पैशाअभावी त्यांच्या व्याधीवरती उपचार करता येत नाही तर त्यांना तिथे औषध पाण्याची मदत करा. काही असे विद्यार्थी आहेत की त्यांना शिक्षण घ्यायचं असतं परंतु पैशाअभावी त्यांना शिक्षण घेता येत नाही. मित्रांनो, पुण्य करायचं ठरवलं ना तर ते कमी पडेल. पुण्याच्या खूप वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत. तुम्ही पुण्य करायचं ठरवा, पुण्य सर्वत्र करता येतं. तर अशा स्वरूपात त्या साहेबांना तो वृद्ध व्यक्ती सांगतो आणि तेव्हापासून साहेब सुद्धा ठरवतो की मला जिथे जिथे जसं जसं म्हणजे वेळ येईल तस तसं मी पुण्य करत जाईल. आणि आता सांगितल्याप्रमाणे मी ते साहेब सुद्धा पुण्य करतात आणि जमलेला जो आपला कर्मचारी वर्ग म्हणजे जो स्टाफ असतो तो सुद्धा पुण्य करायला लागतो, कारण त्यांना खाली ठेवलेली जी संपत्ती आहे आपल्या ह्या धर्तीवरती ती तर वरती घेऊन जाता येत नाही, परंतु त्या संपत्तीचा पुण्याच्या माध्यमातून जर असा उपयोग करता आला तर आपोआपच ते म्हणजे संपत्ती ट्रान्सफर होते पुण्यामध्ये आणि वरती उपयोगी काय येतं तर पुण्य. तर मित्रांनो, माझी गोष्ट पुण्य नावाची आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल. तर आपल्याला कशा स्वरूपात पुण्य करायचं आहे ते आपण स्वतः ठरवा. आणि गोष्ट थोडी जरी आवडली असेल, पटली असेल तर माझ्या गोष्टीला तुम्ही लाईक करणार आहात, शेअर करणार आहात आणि हो,
कमेंट सुद्धा करणार आहे. कशी वाटली गोष्ट? तर माझ्या परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर केलं नसेल तर शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करणार आहे. धन्यवाद.